नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आर.पी. पाटील, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शिरसगाव. मित्रांनो, इयत्ता 12वी सहकारी या विषयाच्या अभ्यासक्रमाला आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती. त्यातलं पहिलं प्रकरण आपण सुरू केलेलं होतं ते म्हणजे सहकारी संस्थेचे संघटन. या प्रकरणामध्ये व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समिती या घटकाचा अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बघा, अर्थ काय आहे. सहकारी संस्थेमध्ये अधिमंडळाची वार्षिक सभा ही सर्वोच्च अधिकार असणारी सभा आहे. तिच्या मार्फत व्यवस्थापन समितीस दैनंदिन व्यवहार पाहण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होतात. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदाची असते. परंतु सर्वच सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत, कारण सभासदांची संख्या जास्त असते. तसेच सभासदातील बदल, सभासदाचे दूरवर वास्तव्य इत्यादी कारणामुळे सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते. म्हणून सभासद आपले प्रतिनिधी निवडतात, त्यांना संचालक म्हणतात आणि त्या संचालकांच्या समूहास एकत्रितपणे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. ज्या समितीकडे संस्थेच्या कारभाराचे व्यवस्थापन सोपविले आहे त्या समितीस व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतात. मित्रांनो, वरील विवेचनावरून आपल्याला असं लक्षात येईल की सर्वात कुठल्याही प्रकारच्या सहकारी संस्थेचा सर्वात महत्वाचा घटक की ज्याला आपण सहकारी संस्थेचा मालक असं म्हणत असतो, हा मालक सहकारी संस्थेची सर्वस्वी जबाबदारी किंवा व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही सभासदावर येऊन ठेपत असते. मात्र मित्रांनो, काही कारणास्तव या सभासदाला सहकारी संस्थेचं व्यवस्थापन करणं हे अवघड जात असतं. मग त्यासाठी कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था ही संचालक मंडळाची निवड करीत असते. मग संचालक मंडळाची निवड सभासद का करतात? कारण की सहकारी संस्थेमध्ये असलेल्या सभासदांची संख्या ही खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. त्यातल्या त्यात सहकारी संस्थेमध्ये एखादा सभासद हा दूर वास्तव्यासाठी गेला असेल, त्यावेळेला सुद्धा त्याला सहकारी संस्थेच्या कामात लक्ष देणे हे अवघड जात असते. त्याच पद्धतीने सहकारी संस्थेमध्ये एक पर्यायी व्यवस्था व्हावी, सहकारी संस्थेचं व्यवस्थापन सांभाळण्यासाठी एक पर्यायी व्यवस्था व्हावी म्हणून कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था ही संचालक मंडळ किंवा त्यालाच व्यवस्थापन समिती ही नेमत असते. पुढे बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 आणि उपविधी यामधील तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त होतात. सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापन समितीकडे सोपविले जाते. व्यवस्थापन समिती सर्वसाधारण सभेकडून मिळालेल्या अधिकाराचा वापर व्यवस्थापन समितीच्या सभांमध्ये करू शकते. संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबाबतचे निर्णय व्यवस्थापन समिती घेते. कार्यकारी समितीचा कार्यकाल हा 5 वर्षांसाठी असतो. बघा, सहकारी संस्था कायदा 1960 आणि त्यामध्ये नियम 1961 यामध्ये आणि त्यातल्या त्यात उपविधी यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की व्यवस्थापन समितीच्या जी काही अधिकार आहेत ते अधिकार सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा ज्या वेळेला आयोजित केली जाते त्या सहकारी संस्थेच्या सभेमध्ये या समितीला सर्वस्वी सहकारी संस्था सांभाळण्याचे अधिकार हे प्राप्त होत असतात. असा नियम 1960चा कायदा याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. म्हणून सहकारी संस्थेची जी काही व्यवस्थापन समिती असते त्यालाच आपण संचालक मंडळ म्हणत असतो. या संचालक मंडळाला, या समितीला अधिकार देण्याचं कार्य कोणत्याही प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये जेव्हा त्या सहकारी संस्थेची सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते, त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेचा सांभाळ किंवा व्यवस्थापन करण्याचा अधिकार हा प्राप्त होत असतो. पुढे बघा, पुढचा मुद्दा आहे व्यवस्थापन समितीची रचना. आता व्यवस्थापन समितीची रचना म्हणजेच काय, व्यूहरचना कशी असते, व्यवस्थापन समितीमध्ये कोणकोणते पदाधिकारी असतात, या सर्वांची स्पष्टीकरण आपल्याला या मुद्द्यामध्ये बघायला मिळणार आहे. व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या उपविधीत दिलेली असते. आता उपविधी म्हणजे काय, ज्या वेळेला कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था ही स्थापन होत असते
त्यावेळेला ती स्थापन होत असताना त्या सहकारी संस्थेचा प्रवर्तक त्या सहकारी संस्थेच्या प्रस्तावाला उपविधीच्या 4 प्रती या जोडल्या जातात. म्हणजे जो काही सहकारी संस्थेचा प्रस्ताव असतो तो प्रस्ताव ज्यावेळेला उपनिबंधकाकडे किंवा निबंधकाकडे पाठविण्याची व्यवस्था केली जाते त्यावेळेला त्या प्रस्तावासोबत उपविधीच्या 4 प्रती या जोडाव्या लागतात. आता उपविधी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं असतं, कारण की एखादी संकल्पना आली आणि ती जर त्याचं सोल्युशन आपल्याकडे नसेल, ती समजली नसेल तर आपल्याला त्याविषयी येणारी जी काही पुढे माहिती असते ती आपल्याला कळत नाही. म्हणून उपविधी म्हणजे नेमकं काय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर उपविधी म्हणजे ज्यावेळेला ती सहकारी संस्था स्थापन होत असते त्यावेळेला एक नियमावली, ही सहकारी संस्था आम्ही अशा पद्धतीने चालवणार आहोत याची एक नियमावली, जसं 1960च्या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था चालवत असताना ती कशा पद्धतीने चालवली पाहिजे याची नियमावली आपल्याला शासनाने आखून दिलेली आहे. त्याच पद्धतीने सहकारी संस्था त्याची नोंदणी करत असताना प्रवर्तकाला त्या सहकारी संस्थेसाठी जी काही नियमावली आखून देण्यात आलेली आहे त्या सहकारी संस्थेचा उद्देश काय आहे, कोणत्या कारणासाठी आपण सहकारी संस्था स्थापन करत आहोत याविषयीची एक नियमावली म्हणजेच उपविधी, त्याला काय म्हटलं जातं, उपविधी असं म्हटलं जातं. मित्रांनो, या व्यवस्थापन समितीची जी काही रचना आहे त्यात बघूया. व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या उपविधीत दिलेली असते. सामान्यपणे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या विषम अंकात असते. मतांची समानता टाळण्यासाठी ही संख्या विषम असते. व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 21 पर्यंत असावी. यामध्ये 2 महिला सदस्य असल्या पाहिजेत. निबंधकास समिती सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार असतो. निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून आणि त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकते. आता बघा, व्यवस्थापन समितीची काही व्यूहरचना असते त्या व्यूहरचनेमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की व्यूहरचना म्हणजे त्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळामध्ये जे काही अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांनाच काय म्हटलं जातं, व्यवस्थापन समिती किंवा त्याची रचना. मग या सदस्यांची संख्या आपल्याला 1960च्या सहकार कायद्यामध्ये ती नेमून देण्यात आलेली आहे. ती म्हणजे विषम संख्या असली पाहिजे. मग आता सम आणि विषम हे आपल्याला गणिती भाषेमध्ये माहिती आहेच. मग विषम संख्या का घेतली गेली पाहिजे याचं सुद्धा कारण आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केलेलं दिसतं की विषम यासाठी घेतली जाते की जेणेकरून ज्यावेळेला मतदान होत असतं कोणत्याही प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव पारित करत असताना त्या सभेमध्ये मतदान पद्धत ही अवलंबली जाते आणि त्या मतदानाच्या वेळी विषम मतदान हे झालं पाहिजे जेणेकरून कोणत्याही 2 गटांना सम मतदान येता कामा नये यासाठी विषम सदस्य संख्या ही घेतली जात असते. हे त्या पाठीमागचं कारण असतं. त्यातल्या त्यात या सदस्यांमध्ये 2 महिला सदस्य घेण्याची सुद्धा तरतूद या ठिकाणी निबंधकाने केलेली आहे. त्याच पद्धतीने निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून आणि त्याची प्रसिद्धी करून मग ती प्रसिद्धी सरकारी राजपत्रांमध्ये केली जात असते आणि आपली त्या सहकारी संस्थेची सदस्य संख्या ही निबंधकामार्फत ठरवून दिली जात असते. पुढचा मुद्दा बघा, व्यवस्थापन समितीची कार्य. आता ही जी काही अधिकार मंडळ आहे, ही जी काही व्यवस्थापन समितीचे अधिकारी असतात, या अधिकाऱ्यांची नेमकी कामे काय असतात याचं स्पष्टीकरण आपल्याला पुढे करायचंय. बघा, आता व्यवस्थापन समितीचे कार्य, त्यात पहिलं कार्य असतं धोरणांची अंमलबजावणी. अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरणे ठरविली जातात. त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचं कार्य व्यवस्थापन समितीचं ते म्हणजे धोरणांची अंमलबजावणी. की अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेच्या संचालनाबाबत व इतर बाबतीत धोरणे ठरविली जातात. म्हणजे संचालक मंडळ कशा पद्धतीने कार्य करणार आहे त्याची एक चर्चा या सभेमध्ये होत असते. जी वार्षिक सर्वसाधारण सभा असते त्या सभेमध्ये त्याची चर्चा होत असते आणि त्या चर्चेमध्ये व्यवस्थापन समिती कशा पद्धतीने कार्य करणार, त्याची धोरणं काय असणार आहे याची एक पद्धतीने मांडणी या सभेमध्ये केली जात असते. त्या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. म्हणजे जी काही ध्येयधोरणे या सभेमध्ये आखली जातात, ठरवली जातात, ती सर्व ध्येयधोरणं कर्मचाऱ्यांच्या मार्फत
की जे काही व्यवस्थापन समितीचं संचालक मंडळाचं ऑफिस असेल त्या ऑफिसमध्ये असलेले जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत ती देवधोरणे अंमलबजावणी करण्याचं कार्य या व्यवस्थापन समितीचं असतं. दुसरं कार्य आहे सभासदत्वास मान्यता. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेमध्ये सभासदत्वासाठी अर्ज करतात. संस्थेच्या सचिव आलेले अर्ज व्यवस्थापन समितीपुढे मान्यतेसाठी ठेवली जाते. सभासदत्वासाठीचा अर्ज योग्य रीतीने भरलेला असेल, आवश्यक प्रवेश शुल्क आणि किमान भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार होऊ शकतो, तसेच त्याला मंजूरही केले जाते. सभासदत्वाचा निर्णय सभासदत्वासाठीचा अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत घेतला पाहिजे. सभासदत्वाविषयीचा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीला कळविले पाहिजे. मित्रांनो, या कार्यामध्ये बघा, सभासदत्वासाठी मान्यता. आता एखादा व्यक्ती सहकारी संस्थेची निर्मिती झाली आहे, त्यानंतर त्या एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आपण या सहकारी संस्थेचा सभासद झालं पाहिजे, त्यावेळेला तो व्यक्ती त्या सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीकडे त्या सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी अर्ज करत असतो आणि तो अर्ज केल्यानंतर त्या सहकारी संस्थेचा सचिव त्या अर्जाची एक प्रकारे नोंद घेत असतो आणि त्याची नोंद घेतल्यानंतर त्या अर्जाची छाननी करत असतो की त्या व्यक्तीने त्या सहकारी संस्थेचं प्रवेश शुल्क भरलेलं आहे किंवा नाही, किंवा भाग भांडवलाची रक्कम भरलेली असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेत अशा अर्जावर विचार करून, जी काही व्यवस्थापन समितीची सभा असते त्या सभेमध्ये अशा अर्जावर विचार केला जातो आणि तदनंतर त्याला जर होकारार्थी विचार झालेला असेल त्या सभेमध्ये तर त्या सभासदाला 15 दिवसांच्या आत त्या संबंधित निर्णय हा कळवला जात असतो. म्हणजे त्या सहकारी संस्थेमध्ये त्याला सभासद होता येईल किंवा नाही याविषयीचा निर्णय त्या व्यक्तीला 15 दिवसाच्या आत कळविला गेला पाहिजे, अशी तरतूद 1960च्या सहकार कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही खाली आपल्या पुस्तकामध्ये बघू शकतात, एक तक्त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला व्यवस्थापन समितीची कार्य 1 ते 10 या स्वरूपामध्ये तक्त्याच्या स्वरूपात दाखविण्यात आलेले आहेत. त्याचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला एक उघडतं. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला मुद्दा बघितल्यानंतर त्या ठिकाणी कोणकोणते मुद्दे असतात, कोणकोणते मुद्दे आहेत, मुख्य मुद्दे, त्याचं विवेचन, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला नंतर देता येऊ शकतं. म्हणून एक तात्काळ अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून हा पुस्तक निर्मिती मंडळाचा एक भाग आहे. तोही आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतो अभ्यास करताना. तिसरा मुद्दा आहे किंवा तिसरं कार्य आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. सहकारी संस्थेचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गाची संख्या निश्चित करून कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया व्यवस्थापन समिती सुरू करते. यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणे, अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखत पत्रे पाठविणे, मुलाखती घेणे, सेवकांची निवड करणे, वेतन ठरविणे आणि नियुक्तीपत्र पाठविणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरविणे इत्यादी कार्याचा समावेश होतो. बघा, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे जे काही तिसरं व्यवस्थापन समितीचं कार्य आहे, या व्यवस्थापन समितीच्या कार्यामध्ये व्यवस्थापन समिती ही व्यवस्थापन समितीमध्ये जे काही अर्ज आलेले असतात सचिवाकडे, त्या अर्जाची छाननी करणे, त्यातल्या त्यात सहकारी संस्थेची जाहिरात झाली पाहिजे यासाठी जाहिरात देणे किंवा वेगवेगळ्या कर्ज मागणीसाठी असेल किंवा आणखीन कुठल्या तरी कारणासाठी काही अर्ज मागवले असतील किंवा मुलाखती घेतल्या असतील कर्मचाऱ्यांसाठीच्या, त्या मुलाखतींना प्रसिद्धी देणे किंवा मुलाखती घेणे, सेवकांची निवड करणे, त्याच पद्धतीने त्या सेवकाला निवडल्यानंतर त्याचं वेतन काय असणार आहे हे ठरविणे, त्याचप्रमाणे त्यांना नियुक्ती पत्रे देणे, ही सर्व एक ऑफिशियल कामे किंवा सेवा शर्ती ठरविण्याचं कार्य सुद्धा या व्यवस्थापन समितीला करावं लागत असतं. चौथं कार्य आहे भाग भांडवलात वाढ. कार्यरत असलेल्या सहकारी संस्थेस आवश्यकता भासल्यास अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेत भाग भांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. यावर निबंधक भाग भांडवल वाढ करण्याबाबत निर्णय घेतो.
निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती भाग भांडवल वाढविण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करत असते. मित्रांनो बघा, कार्यरत भाग भांडवलात वाढ. आता भाग भांडवल म्हणजे काय की ज्या वेळेला एखादा व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये आपलं सभासदत्व निश्चित करत असतो, म्हणजेच प्रवेश शुल्क त्या ठिकाणी भरलं जात असतं आणि त्यातल्या त्यात त्या सहकारी संस्थेचे जे काही भाग असतील ते भाग खरेदी केल्यानंतर तो व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा सभासद होत असतो. म्हणून भाग भांडवल काय असलं पाहिजे किंवा कोणत्याही व्यक्तीला सभासदत्व स्वीकारत असताना त्याला सहकारी संस्थेचे किती भाग खरेदी करावे लागणार आहेत, त्यापासून त्याला किती मोबदला किंवा त्यापासून आपल्याला सहकारी संस्थेला किती मोबदला मिळणार आहे याची एक संख्या ठरवण्याचं कार्य सुद्धा या व्यवस्थापन समितीच्या मार्फत करावं लागत असतं. त्यातून जी काही अधिमंडळाची वार्षिक विशेष सर्वसाधारण सभा असते त्या विशेष सर्वसाधारण सभांमध्ये भाग भांडवल वाढीबाबत ठराव मंजूर करून, कारण की त्या सर्वसाधारण सभेमध्ये असा एक विषय त्या ठिकाणी मांडला जातो की येणाऱ्या सभासदाला पुढच्या आर्थिक वर्षामध्ये येणाऱ्या सभासदाला त्याला त्यापासून मिळणारं भाग भांडवलाची जी काही वाढ करायची असेल तर त्यावेळेला त्याला किती रक्कम त्या ठिकाणी भरावी लागणार आहे याची एक मंजुरी त्या ठिकाणी घेतली जात असते. आणि त्या संबंधी निबंधकाकडे मंजुरीसाठी जो काही निर्णय त्यांनी ठरवलेला असेल व्यवस्थापन समितीने, त्या निर्णयाविषयी निबंधकाकडे मंजुरीसाठी एक अर्ज केला जात असतो. तदनंतरच त्या सहकारी संस्थेला निबंधक भाग भांडवल वाढ करण्याबाबत निर्णय घेत असतात. 5वं कार्य आहे निधीमध्ये वाढ. सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते. त्यासाठी ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, देणगी स्वीकारणे इत्यादी मार्गांचा अवलंब केला जात असतो. त्याचप्रमाणे बघा, कोणत्याही प्रकारच्या सहकारी संस्थेला निधीची आवश्यकताही असतेच असते. मग वेगवेगळ्या कारणांसाठी निधीची आवश्यकता असते, ते आपण पुढे ओघाने बघणार आहोत. तुर्तास जे काही निधी असतात ते निधी कोणकोणत्या प्रकारचे असतात तर ठेवी असतात. कोणत्याही प्रकारचा सभासद त्या सहकारी संस्थेच्या कडे सभासद होत असतो त्यावेळेला त्याला काही कर्ज लागत असेल तर त्यावेळेला तो त्या ठिकाणी त्या सहकारी संस्थेमध्ये ठेवी ठेवत असतो. त्याच पद्धतीने कर्ज घेत असतात सभासद. त्याचप्रमाणे काही दानशूर व्यक्ती त्या सहकारी संस्थेला देणग्या देत असतात. त्या देणग्या स्वीकारण्याचं कार्य सुद्धा या व्यवस्थापन समितीला करावं लागत असतं. 6वं कार्य आहे सेवकांच्या तक्रारींचे निवारण. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व मागण्या असतात. सेवकांच्या तक्रारी, मागण्या, सूचनांकडे योग्य ते लक्ष दिले पाहिजे, अन्यथा सेवकांमध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होते. याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी व तक्रारी करत असतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्यालयीन वेळेत कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोयींचा अभाव तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा याबाबत मागण्या असतात. अशा वेळी व्यवस्थापन समिती प्राप्त झालेल्या तक्रारींवर विचार करून त्या सोडविण्याचे प्रयत्न करत असतात. बघा मित्रांनो, कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी सेवकांची नितांत आवश्यकता असते की दैनंदिन जी काही कामे असतात ती दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी हिशोब असेल, लिखाण असेल किंवा सभेचं अहवाल असेल, या सर्व कामांसाठी सेवकांची ही गरज असते. मात्र सेवक ज्या ठिकाणी एकत्रित आलेले असतात त्या सेवकांच्या काही तक्रारी असतात. मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी असू शकतात. मग त्यामध्ये काही मागण्या असतील, काही सूचना असतील. या सूचनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसेल त्यावेळेला सभासद अशा सूचना किंवा तक्रारी या सहकारी संचालकाकडे किंवा व्यवस्थापन समितीकडे करू शकत असतात. म्हणून या तक्रारींचं निवारण करण्याची सर्वात महत्वाची जबाबदारी संचालक मंडळाची येऊन ठेपत असते. त्यातल्या त्यात आरोग्यविषयक सोयींचा अभाव असेल, पगारा वाढीची बाबतीत काही तक्रार असेल किंवा बोनस, सुट्ट्या इत्यादी संबंधी काही तक्रारी असतील, या सर्व समस्या सोडविण्याचं कार्य व्यवस्थापन समितीला करावं लागत असतं. 7वं कार्य आहे सभासदांच्या तक्रारींचे निवारण. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. कर्मचारी वर्गाकडे त्यांना योग्य तो समान न्याय मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु
त्याबाबतचा त्यांचा अनुभव चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाविषयी ते व्यवस्थापन समितीकडे तक्रार करत असतात. यामध्ये भाग हस्तांतरणास विलंब, कर्ज मंजुरीस विलंब, कमी लाभांश, अनावश्यक वजावट इत्यादी व्यवस्थापन समितीने या तक्रारीची विलंब व गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास आवश्यक त्या उपाययोजना करून तक्रारींचे निवारण करणे आवश्यक असते. बघा मित्रांनो, वरती जसं आपण सेवकांच्या तक्रारींचे निवारण करणं हे सर्वात महत्त्वाचं कार्य व्यवस्थापन समितीचं असतं, त्याच पद्धतीचं 7वं कार्य आहे की सभासदांच्या तक्रारींचं निवारण करणं. आता सभासदांच्या ज्या काही वेगवेगळ्या आपण तक्रारी वरती बघितल्या त्याच पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी कर्मचारी वर्गाकडून योग्य तो सन्मान मिळावा, कर्मचारी वर्गाकडून योग्य तो सन्मान व्यक्तीला मिळाला पाहिजे यासाठी व्यवस्थापन समितीकडे तक्रारी केल्या जात असतात आणि त्या तक्रारींचं निवारण करणं हे समितीला आवश्यक असतं. त्याच पद्धतीने भाग हस्तांतरण काही विलंब होत असेल भाग हस्तांतरणासंबंधी त्याविषयी तक्रार केली जात असते. त्याच पद्धतीने कर्ज मंजुरीस विलंब असेल, कुठल्याही एखाद्या सभासदाने सहकारी संस्थेकडे कर्ज मागणीविषयीचा अर्ज केला असेल आणि त्याविषयी व्यवस्थापन समितीने योग्य त्या वेळी निर्णय घेतला नसेल, अशा वेळी सुद्धा सभासद हा सहकारी संस्थेच्या जी काही समिती असेल त्या समितीकडे अर्ज करू शकत असते. कमी लाभांश मिळत असेल किंवा अनावश्यक वजावट केली जात असेल तर अशा सर्व तक्रारींचं निवारण सभासदांच्या या व्यवस्थापन समितीला करावं लागत असतं. 8वा मुद्दा आहे सभासदांचे हित संरक्षण. सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात. त्यांनी त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतविलेली असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश, संस्थेतील निधीची सुरक्षितता, गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा असते. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखवलेल्या विश्वासास पात्र राहणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे. बघा, सभासदांचे हित रक्षण सर्वात महत्वाचं कार्य व्यवस्थापन समितीला हे करावं लागत असतं की कोणत्याही प्रकारच्या सहकारी संस्थेमध्ये ती सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर त्या सहकारी संस्थेचा उद्देश लक्षात घेऊन ह्या वेगवेगळ्या व्यक्ती या त्या सहकारी संस्थेचे सभासद होत असतात. मग कमी उत्पन्न गटातल्या साहजिक आहे की कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था ही एक आर्थिक उद्देश हेतू लक्षात घेऊन ती सहकारी संस्था स्थापन झालेली असते. मग कमी उत्पन्न गटातील लोक बहुतेकदा अशा सहकारी संस्थेमध्ये सभासद असतात. मग कमी उत्पन्न असलेल्या व्यक्ती ज्या वेळेला त्या सहकारी संस्थेचा सभासद होतात त्यावेळेला त्यांची सर्वात महत्वाची अपेक्षा असते की आपल्याला सहकारी संस्थेकडनं आपली काहीतरी आर्थिक प्रगती झाली पाहिजे, काहीतरी आर्थिक व्यवस्था किंवा परिस्थिती आपली सुधारली गेली पाहिजे, आपल्याला त्याचं एक प्रकारे मदत झाली पाहिजे या हेतूनेच कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन झालेली असते. म्हणून ही सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर सभासदांचं हित रक्षण झालं पाहिजे याच दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था ही स्थापन झालेली असते. त्यातूनच योग्य लाभांश त्या व्यक्तींना सभासदांना मिळाला पाहिजे. त्याच पद्धतीने जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली असेल त्या गुंतवणुकीला विशेष असा लाभांश त्यांना प्राप्त झालं पाहिजे अशी अपेक्षा ही सभासदांची असते. म्हणून एक व्यवस्थापन समितीकडे सभासदांनी दाखवलेला एक प्रकार तो विश्वास असतो आणि त्या विश्वासाला तडा जाता कामा नये या पद्धतीने व्यवस्थापन समितीला कर्तव्य पार पाडावे लागत असतात. 9वं कार्य आहे निवडणुकांचे आयोजन. संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळविण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीचे आहे. बघा मित्रांनो, वरतीच आपल्याला सहकारी संस्था कायदा 1960 यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन झाल्यानंतर त्याचं व्यवस्थापन किंवा संचालक मंडळ हे कमीत कमी 5 वर्ष त्याचा कार्यकाल असतो किंवा कामकाज ते करू शकत असतात. मात्र हे कामकाज 5 वर्ष केल्यानंतर या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने निबंधकाकडे अशी सूचना केली पाहिजे की आमचा 5 वर्षाचा कालखंड हा पूर्ण होत आहे किंवा होणार आहे. झाला असेल तर त्या संबंधीचं पत्र हे निबंधकाकडे वेळेपूर्वीच पाठविलं गेलं पाहिजे की जेणेकरून निबंधकांना त्या सहकारी संस्थेमध्ये निवडणुका आयोजित करणं हे सोयीचं होत असतं. म्हणून व्यवस्थापन समितीने अशा पद्धतीने निवडणुकांबाबतचे आयोजन देखील
हे केले गेले पाहिजे. हे नवं आपल्याला व्यवस्थापन समितीचं कार्य आपल्याला सांगता येत असेल. 10वं कार्य आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सभा बोलविली पाहिजे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलविली पाहिजे. सभेची सूचना मिळण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठविणे, सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल पाठविणे इत्यादी कार्य व्यवस्थापन समितीलाच करावे लागतात. बघा मित्रांनो, व्यवस्थापन समिती सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं हे सर्वात महत्वाचे कार्य आपल्याला या ठिकाणी सुद्धा सांगता येऊ शकतं. व्यवस्थापन समिती कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या जे काही वार्षिक व विशेष सर्वसाधारण सभा होत असतात, त्या विशेष आणि वार्षिक सर्वसाधारण सभांना त्या सहकारी संस्थेचे जे काही व्यक्ती सभासद असतील त्या सभासदांना वेळेपूर्वी त्या सहकारी संस्थेची सभेची तारीख किंवा नियोजन किंवा कार्यक्रम पत्रिका पाठविण्याची जबाबदारी ही संचालक मंडळाची असते आणि ती जबाबदारी व्यवस्थितपणे संचालक मंडळाने पार पाडावी अशी अपेक्षा सहकार कायदा 1960 यामध्ये केलेली आहे. त्याच पद्धतीने व्यवस्थापन समितीला सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं, त्याची सूचना, कार्यक्रम पत्रिका किंवा हिशेब तपासणीचा अहवाल पाठविणे इत्यादी व्यवस्थापन समितीला कार्य करावे लागत असतात. मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने आपण व्यवस्थापन समितीची 10 कार्य अभ्यासलेली आहेत. ते आपल्याला समजले असतीलच ही मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो. पुढील भागात आपण पुढच्या